काय विचारते मी? तुम्ही दोघंही ड्युटीवर असताना चोर घरात घुसलात कसा? झोपला होतात का तुम्ही दोघंही? अरे आता मक्खा सारखी बघत उभे राहू नका, जा शोधा त्याला, जा. काय झालं? दादा, आरडाओरडा कसलाय? काय झालं? काय झालं दादा? काही नाही घरात कुणीतरी माणूस शिरलाय आणि कुठे लपून बसलाय, सापडत नाहीये. बापरे, कुणी आतंकवादी तर नसेल ना? वहिनी वाचवा मला. अरे गप्पा बस जरा. कुणीतरी फुलटा चोर असेल, आतंकवादी इथे कशाला येईल? अरे तू इथे काय करतोयस? तुला माहितीये, तुला इथे पाहिलं तर किती मोठा प्रॉब्लेम होईल माझ्या घरात. माणसं फोन उचलत नाही, कॉल बॅक करत नाही, तर मी म्हटलं स्वतःच जाऊन डायरेक्ट मीटिंग करावी म्हणून आलो इकडे. अरे माझा थोडासा प्रॉब्लेम झाला. आय एम सॉरी, मी थोडासा बिझी होतो, त्यामुळे मला नाही जमलं उचलायला. हे तुझ्या कामाची नाटकं ना आपल्या समोर नाही करायची. आपला फोन आला रे, आला की उचलायचा. जे काम दिलंय ते करायचं. पैसे घेतो ना तू? तू पैशाचा माज मला दाखवू नकोस हा. युवराज खांडेकर आहे मी. युवराज खांडेकर. खांडेकर आडनाव असलं की पैसे मिळतात का रे? हा, नाही ना. तर आपल्या आडनावावर माकवडुड्या मारणे बंद कर आणि कामावर ध्यान दे. आता हा तुझा काळतोंड चेहरा आहे ना, तुझ्या अख्ख्या घराच्या समोर आणीन, समजला? मम्मा, जरा ना शांत बस तू. आणि बरोबर बोलतोय काका. आणि असे घरात वेळी अवेळी कोणीतरी शिरणं हे काय आपल्याला नवीन आहे का? तो माणूस कोण असेल याचाही सगळ्यांना अंदाज आहेच. ईशा, काय बोलतेस तू? घरात शिरणारा प्रत्येक माणूस हा शेखरच असू शकतो का? काही काय? आणि शलाकाने बघितलंय त्या माणसाला. शेखरचा तिने ओळखलं नसतं. एक मिनिट. युवराज कुठे? काय असेल, तू त्या रूम मध्ये असेल. मी चेक करून आले. अरे कशाला आता त्याला उठवताय? हा, तो झोपला असेल आणि त्याने त्या चोराला आमंत्रण दिलंय आणि बोलवलंय असं वाटतंय का कुणाला? हा, पद्मिनी काकू, चोर जर युवराजच्या रूम मध्ये गेला असेल तर चेक नको का करायला? चला चला. काकू, तू मध्ये बोलून काही होणार आहे का? आणि असंही काही लोकांना ना त्यांचा हट्ट पूर्ण केल्यावरच मनाला शांतता मिळते. सो चिल, जाऊ दे. हा माल पोचवायचा आहे. ते काय आहे ना, आजकाल आपल्या माणसांचे चेहरे पोलिसांच्या जाम लक्षात आहेत, पण कौशिकी खांडेकरच्या भावाचा चेहरा यात गुंतला आहे त्यांना अजून माहित नाही. त्यामुळे या कामाची जबाबदारी तुझीच आहे. आणि हो, महत्वाची डील आहे. ही डील कधी करायची मी सांगेन. कुठे जायचं, कोणाला जायचं, ही सगळी इन्फॉर्मेशन तुला मिळेल. समजला? समजलं काय? हो, समजलं मला, समजलं सगळं. दरवाजा बंद आहे. युवराज, 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 त्याला ऐकू का येत नाहीये? काय कानाला हेडफोन लावून झोपला असणार. युवराज, युवराज, दार उघड. युवराज. काय गे, एवढ्या रात्री इथं काय करत होतीस? मालती, विचारले किला एवढ्या रात्री काय करत होती इथं ते? काव्या, काव्या, काय विचारती आजी? काय करत होतीस तू इकडे? काव्या, मी इथे काय करते? अगं तेच विचारतोय आम्ही. एवढ्या रात्रीची इथे काय धडपडतेस? मी तर झोपेत होते. मी बेडरूम मध्ये होते. आणि तुम्ही इथे सगळे कसे काय? म्हणजे
तू झोपेत चालत आलीस की काय? हो मामा, कदाचित मी झोपेतच चालत असेल. हो, मग एवढा वेळ आम्ही सगळे विचारतोय तर तू झोपलेलीच होतीस का काय? आत्या, मला असं वाटतंय की काव्या अजूनही झोपेतच आहे. जरा तिच्या चेहऱ्यावर पाणी मारते, थांब. मार मार. उडाली माझी झोप, मला जाग आली, कळलं ना? बघ आई, मी म्हंटल ना, ती झोपेत अशी चालत आली असेल बाहेर, नाही तर नाही येत ती. हो ना ग काव्या? हो हो आई. अगं पण तुझ्या आवाजाने आमची झोपमोड झाली. पण आता कळलं ना, घरात चोर शिरला नाही येते. हा, चला सगळे निवांतपणे झोपूया आता. चला. काव्या, हे बघ, हे असं झोपेत वगैरे चालत जाऊ नकोस बाळा. शांतपणे झोप. झोप. हो आई. चला चला झोपूयात आपण, चला. शांत झोप. काव्या, झोपेत चालत असताना कोणी फोन घेऊन येतं का? झोपलेल्या माणसाला उठवता येतं, जाग करता येतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला जाग करता येत नाही. काव्या, जा झोप जा, खूप रात्र झाली. गेडी, काय चाललंय तुझं इकडे? तुला तीच गोष्ट किती वेळा सांगायची रे? हा, एवढं रात्री कोणी बघितलं तर? बॉस, पण हे काय प्रकरण आहे? खेडी यार, आत्याचा खूप विश्वास आहे काव्यावर. तिने तो मोडायला नाही पाहिजे. म्हणजे काव्या झोपेत चालत नव्हती? तू काय करतोस इथे? घरी जा, जा पटकन घरी. मी बॉस, जा. हो, निघतोय, चाललो.